शिवनेत्र बहिर्जी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणाऱ्या व्हिडिओ। बहिर्जी नाईक यांची राजांशी पहिली भेट 43 वर्षापूर्वी पुणे सन 1642। आकाशातला तो तप्त गोळा डोक्याच्या समांतर पोहोचला होता। त्याची उष्मा सह्याद्रीच्या घोंगावणाऱ्या वाऱ्यालाही धजावत नव्हती। ओढे तलाव आटू लागले होते। रानात दाट वृक्षापेक्षा काटेरी झुडपांची गर्दी वाढली होती। काटेरी बाबळीच्या लवदार फांद्या वाऱ्याच्या तालावर नाचत होत्या। त्यांना वेढा घालून उभे राहिलेल्या वेल्या आता पूर्णपणे सुकल्या होत्या। या झुडपांच्या छायेत ससे कोरड्या तरुणावर ताव मारत होते। अचानक त्यांना पाचोळ्यावरून कोणीतरी धावत असल्याची चाहूल लागली। भीतीने ते पटकन बेळात शिरले। एक लांडगा जीवाचा आकांत करत धावत येत होता। त्याच्या मागे एक मजबूत देहयष्टी असलेला 16-17 वर्षाचा मुलगा धावत होता। त्याच्या हातात टोकदार भाला होता। कमरेला 3-4 खंजीर लटकवले होते। डोक्यावर पिवळा फेटा घट्ट बांधला होता। त्याच्या वस्तीतला सगळ्यात तरबेज शिकारी होता हा रामोशाचा दौलतराव। एरवी सश्यांशी डुकरांची शिकार करणारा दौलतराव आज मात्र केव्हापासूनच लांडग्याच्या मागे धावत होता। जंगलाच्या मुखापासून तो धावत आला जंगलाच्या बऱ्याच आत पोहोचला होता। आता तो तांबूस रंगाचा लांडगा धावता धावता अचानक समोरच्या ओंडक्यावर आदळला। तो लांडगा तोल सावरून पुन्हा धावणार इतक्यात दौलतरावाने एका उंच शिळेवरून हवेत उडी घेत मोठ्याने छातीपासून आवाज काढत उजव्या हातातील भाला वेगाने लांडग्याच्या दिशेने भिरकावला। दौलतरावाच्या भाल्याने लांडग्याच्या छातीचा वेध घेतला होता। लांडग्याच्या मुखातून फक्त एकदाच आवाज फुटला। तो विवळत रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर निपचित पडला होता। मागच्या पायांनी अजूनही उठण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता। पंजाच्या नखाने जमीन ओरबडत होता। मोठमोठ्याने सुस्कारे सोडत होता। परंतु अखेरीस त्याची जीभ बाहेर आली आणि हृदयाची स्पंदने थांबली। त्याचे डोळे फाकले होते। दौलतराव आता त्या लांडग्याजवळ पोहोचला होता। त्याच्या छातीतून भाला बाहेर काढला। भाल्याचे पाते जमिनीत रुतवले आणि कमरेतून एक खंजीर काढले। त्या खंजिरीने लांडग्याची शेपटी कापली आणि ती कापलेली शेपटी एका दोरीला बांधली। त्या दोरीला आधीच काही शेपट्या बांधल्या होत्या। त्या शेपट्यांचे रक्त सुकले होते। त्यावरून त्या कालच्या शिकारीत मारलेल्या लांडग्यांच्या शेपट्या असाव्यात। दौलतरावाने शेपट्या बांधलेल्या दोरीला जानव्यासारखे खांद्यावर बांधले होते। आता कापलेल्या शेपटीमधून गळणारे रक्त त्याचे धोतर आणि बंडी भिजवत होते। परंतु याकडे दौलतरावाचे अजिबात लक्ष नव्हते। त्याचा चेहरा अतिशय प्रसन्न होता। लांडग्यांना मारून शेपट्या गोळा करण्यामागचा त्याचा हेतू काय असावा? एका शिकाऱ्याला त्या शेपट्यांचे काय करायचे होते? एरवी टोळीने किंवा सवंगड्यासोबत शिकारीला जंगलात येणारा दौलतराव आज एकटाच तेही जंगलाच्या मधोमध का आला असावा? दोरीला बांधलेल्या लांडग्याच्या शेपट्या मोदत दौलतराव पुटपुटला। 8 आज रानातील सगळीच लांडगी मारतो बघ। शिवबा राजांची इच्छा आहे ना, मग लांडग्यांना जगायचा अधिकार नाहीच। माझा भाला आणि त्यांची छाती, माझी खंजीर आणि त्यांची शेपटी। राजे खूप खुश होतील माझ्यावर, पण अगदी समोर आल्यावर कसे दिसत असतील राजे? मी इतक्या जवळून कधी त्यांना पाहिलं नाही। त्यांचं नाव इतकं ऊर्जावान आहे, शिवाजीराजे भोसले, तर चेहरा कसा असेल? जेव्हा मी या शेपट्यात त्यांना द्यायला जाईन तेव्हा मी त्यांना नुसता बघत राहीन। त्यांच्या समोर बोलतीच बंद होईल माझी। बोलता बोलता दौलतरावाचा चेहरा अचानक पडला। जमिनीत रुतवलेल्या भाल्याला काढून पुन्हा भाल्याचे टोक जोरात जमिनीत खुपसले आणि पुटपुटला। मी रामोशाचा मुलगा आहे। माझ्या समोर येतील शिवबा? मला त्यांना नक्की भेटता येईल का? या प्रश्नाने क्षणभर दौलतराव निराश झाला होता। परंतु अचानक निश्चयभाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले। त्याने वाकून जमिनीवर उजव्या पायाचा गुडघा टेकवला। जमिनीत खुपसलेल्या भाल्याच्या टोकाला काढले। माती चोळून त्यावर लागलेले रक्त नीट पुसले। भाल्याचे टोक डोळ्यासमोर आणत म्हणाला, राजे जात पात पाहत नाहीत, ते नक्की भेटतील। आणि हा भाला आज इतका पराक्रम करणार की राजांना मला भेटणं भागच पडेल। दौलतराव उठून उभा राहिला। सूर्याच्या उष्मेने क्षीण झालेल्या त्याच्या चेहऱ्यावर शिवबा राजांना भेटण्याच्या उत्साहाने पुन्हा टवटवी आली आणि तो पुन्हा रानात भटकू लागला। दर्या कपारीत सगळ्या पालत्या घातल्या। गळ्यात आणखी 2 लांडग्यांच्या शेपट्यांची भर झाली होती। कोणत्याही क्षणी वाघासारख्या हिंस्र पशूचा सामना होऊ शकतो या शक्यतेला न जुमानता तो भयानक जंगलात लांडग्यांचा शोध घेत होता। सकाळपासून त्याला एकट्या दुकट्यासारखे फिरणारे लांडगे सापडले होते, परंतु तो आता पुरता फसला होता। तलावाच्या बाजूला लांडगे मिळतील म्हणून तो तलावाजवळ पोहोचला होता। त्याचा हा विचार कारगर ठरला होता, परंतु समोर 20 लांडग्यांची टोळी होती। दौलतरावाची नजर स्थिर झाली होती।
आता किती मोठी दुर्घटना घडू शकते याचा आभास त्याला झाला होता। तो एका जागी स्तब्ध उभा राहिला होता। तो पळून जाऊ शकत होता, परंतु त्याने असे काही केले नाही। लांडग्यांचा सामना करायचे त्याने निश्चित केले होते, परंतु कसा? गुरगुरणाऱ्या लांडग्यांची टोळी दौलतरावाच्या गळ्यातील शेपट्यांच्या रक्ताच्या गंधाने त्याच्या भोवती गोळा झाली होती। दौलतराव एका जागी स्तब्ध उभा राहून फक्त चोरट्या नजरेने लांडग्यावर नजर फिरवत होता। काय करावं या विचाराने त्याचे मस्तिष्क गरगर फिरत होते। लांडगे गुरगुरत त्याच्याकडे सरकत होते। त्यांनी दौलतरावाला गोलाकार वेढा दिला होता। आता काय करावं? काही केलं तरी हे हिंस्र लांडगे माझ्या शरीराचे लचके तोडणारच। काही हालचाल केली तर हळूहळू पुढे येणार लांडगे झडप घालतील। हातात भाला आहे, त्या भाल्यानं एका लांडग्याला मारू शकतो, परंतु इतरांचं काय? काहीतरी करावं लागेल। दौलतराव विचार करायची ही वेळ नाही। दौलतराव श्वास रोखून पुटपुटत होता। दौलतरावाने भरकटलेल्या गोंधळलेल्या मनाला सर्वप्रथम शांत केलं, डोक्यातील विचारांच्या आवर्तनांना थांबवले आणि समोरून हळूहळू गुरगुरत पुढे सरकणाऱ्या लांडग्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला। त्या समोरच्या लांडग्यांचा गुरगुरण्याचा वेग चांगलाच वाढला होता। अधूनमधून तो तोंड उघडत त्याचे टोकदार सुळे दाखवत होता। दौलतरावाने भाल्यावरील मूठ घट्ट केले होते। छातीत मोठ्याने हुंकार भरत त्याने हवेत उडी घेऊन भाल्याचे टोक त्या समोरील लांडग्याच्या पाठीत घुसवले। भाला त्या लांडग्याच्या पाठीतून आरपार घुसला होता। लांडग्याला तसेच भाल्यात अडकवून दौलतराव वेगाने धावू लागला होता। त्याच्या मागे लांडग्याची टोळी सपासप अंतर कापत होती। दौलतरावाच्या पावलांचा वेग प्रचंड वाढला होता, परंतु लांडग्यापासून त्याचे अंतर जास्त दूर नव्हते। समोर तलाव होता। तलाव दिसूनही न थांबता दौलतराव पाण्यात शिरला। भाल्यात अडकलेला लांडगा केव्हाचा मृत झाला होता। दौलतराव कमरेपर्यंत पाण्यात पोहोचला होता। लांडग्यांची टोळी गुरगुरत काठावरच थांबली होती। दौलतरावाने वळून स्मित करत लांडग्यांकडे पाहिले आणि पुटपुटला, शोभांना पाहिल्याशिवाय मरणार नाही हा दौलतराव। काठावर थांबलेले लांडगे अचानक 2 पावले मागे हटले। लांडग्यांचे हे वर्तन पाहून दौलतराव काहीसा गोंधळला, परंतु क्षणात त्याला पाण्यात काहीतरी हालचाल झाल्याचे जाणवले। एक मोठी मगर त्याच्या मागून येत होती। दौलतरावाने प्रसंगावधानता साधून कमरेतून खंजीर बाहेर काढला आणि भाल्यात अडकलेल्या लांडग्याची शेपूट कापून त्या लांडग्याच्या पार्थिवाला मगरीच्या तोंडाजवळ फेकले। मगरीने लांडग्याला जबड्यात पकडले। मग क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने हातातील खंजीर एका लांडग्याच्या दिशेने भिरकावून दिली। ती खंजीर थेट त्या लांडग्याच्या कपाळात घुसली। तो लांडगा किंचाळत जमिनीवर पडला आणि घसरड्या जागेवरून घसरत तलावाच्या पाण्यात आला। हे बघून इतर लांडगे आणखीनच चवताळले। त्याच्या गुरगुरण्याचा वेग आणखीन वाढला। समोरून लांडग्यांनी रस्ता अडवला होता। मागे पाण्यात मगर होती, इकडे आड तिकडे विहीर, अशी दौलतरावांची अवस्था झाली होती। पाण्यातल्या मगरीने काही क्षणात तो लांडगा फस्तही केला होता। ती मगर आता दौलतरावांच्या दिशेने सरकत होती। त्याचा पाय मगर पकडणार इतक्यात दौलतरावाने भाला मगरीच्या डोक्यात घातला। भाला आरपार निघाला। मगर तडफडू लागली। ती पाण्यावर झपाझप पाय हलवत होती। तिच्या शेपटीची तडफड होऊन पाणी उडत होते, पण ती तडफडही थांबली। पाण्यात रक्ताचे वलय निर्माण झाले होते। दौलतरावाने मगरीच्या डोक्यात अडकवलेला भाला गोल फिरवून काढला। मगर पाण्याच्या वर येऊन उलटी होऊन तरगू लागली होती। त्या मगरीकडे पाहून दौलतराव पुटपुटला, काय राव, तुला मनसोक्त लांडगे खाऊ घातले असते। हे कसं आहे ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। दौलतरावाने आणखी थोडा वेळ वाट पाहिली। मग पुन्हा त्या टोळीतील लांडगा त्या घसरड्या ठिकाणी आला की दौलतराव त्याच्या कपाळाचा वेध घेत होता आणि लांडगा घनगळत तलावाच्या पाण्यात येत होता। दौलतराव त्यांची शेपूट कापून तलावाच्या मगरीसमोर त्यांचे पार्थिव भिरकावत होता। असे करत त्याने त्या टोळीतील 4-5 लांडगे आणखी संपवले। आता तलावाच्या काठी तलावातील सगळ्या मगरी येऊ लागल्या होत्या। हे जाणून दौलतराव तलावाच्या या काठाने पाण्यातून बाहेर न पडता दुसऱ्या काठावर पोहोचला होता। मध्येच ओढ्याचं पाणी तलावाला येऊन भेटत असल्याने लांडग्यांची टोळी इकडच्या काठावरच राहिली होती। 14-15 लांडग्यांच्या शेपट्या घेऊन सूर्याच्या झुकावानुसार दिशा ठरवत तो पश्चिम दिशेला जंगलाच्या बाहेर जाऊ लागला। तो धावत होता आणि धावता धावता त्याच्या अंगावर दोरीत बांधलेल्या लांडग्यांच्या शेपट्या उधळत होत्या। त्यांच्याकडे पाहत तो मध्येच थांबून, राजे खूप खुश होतील असे पुटपुटत पुन्हा चालत होता। अरे पोरा, तुमच्या शिकारी टोळीचं सगळं श्रेय तू एकटाच घेणार आहेस का? लाल महालाबाहेरील पहारेकरी दौलतरावाला म्हणाला। दौलतरावाच्या खांद्यावर दोरीने बांधलेल्या 14-15 लांडग्यांच्या शेपट्या होत्या। या शेपट्यांना सांभाळताना त्याला एक रात्र उलटून गेली होती। रात्रभर आपल्या झोपडीत जागून सूर्योदयाची आतुरतेने वाट पाहत त्याने शेपट्या कितीतरी वेळा पुन्हा पुन्हा मोजल्या होत्या। पाखरांचा किलबिलाट होता स्नान करून दौलतरावाने लाल महालाची वाट धरली होती।
इथे पोहोचेपर्यंत त्याने शिवबांच्या भेटीचे स्वप्न रंगवले होते। जिजाऊंनी आणि शिवबांनी पुण्याच्या प्रगतीला बाधा उत्पन्न करणाऱ्या उच्छंद माजवणाऱ्या लांडग्यांचा बंदोबस्त करण्यासाठी घोषणा केली होती। जो कोणी लांडग्यांना मारून त्यांच्या शेपटी घेऊन येईल त्याला सुवर्णकडे बक्षीस म्हणून दिले जाईल। दौलतरावाला सुवर्णकड्याची अपेक्षा नव्हतीच, त्याला फक्त शिवबा राजांना जवळून पाहायचे होते, त्याची शाबासकी मिळवायची होती, पाठीवर एक थाप पाहिजे होती। इतकी प्रामाणिकतेच्या बाळगून त्याने नकळत मोठा पराक्रम केला होता। शिकारी टोळी, दौलतरावाने गोंधळून विचारले, अरे इतक्या शेपट्या कापून आणल्यास? एकट्याचे काम नाही हे, सुवर्णकडे सगळ्यांना मिळायला पाहिजे। पहारेकरी म्हणाला, पण का एकट्याचं काम नाही हे? मी एकट्यानंच मारले तितके लांडगे। दौलतराव एक भुवई उंचावून म्हणाला, तू? अशक्य आहे हे। पहारेकरी आश्चर्यचकित झाला होता। शक्य करून दाखवलं आहे, दौलतराव ठामपणे म्हणाला। हे बघ, लबाड केलीस तर याद राख, आता सांग, कुत्रे कोल्हे तर नाही ना मारले? दौलतरावाने मानेला झटका देत पहारेकऱ्याकडे रोखून पाहिले। त्या पहारेकऱ्याने दुसऱ्या पहारेकडे पाहिले। आज जाऊन जर तुझी लबाड उघडकीस आली तर मोठी शिक्षा होईल। दुसरा पहारेकरी समजवण्याच्या सुरात म्हणाला, मी अजिबात लबाड केली नाही। आता जास्त वेळ मला तात्काळ ठेवू नका। आधी शिवबांच्या महालात प्रवेश करण्यासाठी मी खूप आतुर झालो आहे। दौलतराव म्हणाला, बरं, समोर जाऊन डाव्या बाजूला जा, तिथं रावणजी आप्पांना भेट, ते जिजाऊ आईसाहेबांशी भेट घालून देतील। पण जरा आदबीनं, पहारेकऱ्याने सांगितले। आदबीबद्दल निश्चित राहा, मी माझ्या मंदिरात जातो आहे, दौलतराव म्हणाला। दौलतरावाचे वाक्य ऐकून पहारेकरी निश्चिंत झाले। त्यांनी दौलतरावाला महालात प्रवेश दिला। तो भव्य महाल दौलतरावाने पहिल्यांदाच पाहिला होता। तसा बराच वेळा तो महालासमोर येऊन लांबूनच शिवबांना पाहण्यात दिवस काढत असे, परंतु शिवबांना आता जवळून पाहू शकणार याचा अपार आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता। महालाचे सौंदर्य त्याच्यासारख्या जंगलाच्या तोंडावरील वस्तीत राहणाऱ्या मुलासाठी स्वर्गासमान होते। तो हळूवार पावले उचलत चोहोबाजूला नजर भिरभिरवत चालत होता। वाड्याच्या नगरखान्यातून तो केव्हाचा आत आला होता। तो सर्व मन भरून पाहत होता। त्याच्या झोपडीच्या खांबापेक्षा खूप सुबक आणि नक्षीदार खांब होते महालाचे। एका मागोमाग एक ओळीत पण विशिष्ट अंतरावर उभ्या असलेल्या शिसवी खांबांनी सदर सजली होती। त्यात प्यायलेल्या तेलामुळे त्या खांबांना वेगळाच तजेला प्राप्त झाला होता। भिंती, खांब, खिडक्यांना मन भरून पाहताना दौलतराव पुटपुटला, अप्रतिम, हे शिवबांचे घर आहे तर? त्याची नजर शिवबांना शोधत होती, परंतु शिवबा कुठेही दृष्टीस पडत नव्हते। त्यामुळे दौलतरावाचा जरा हिरमोडच झाला होता। इतक्यात राणोजी आप्पांनी त्याला झटकले। राणोजी आप्पा हे लाल महालातला सगळा कारभार पाहत असत। जिजाऊ साहेबांना कोणी भेटण्याआधी ते सखोल चौकशी करत असत। लाल महालाच्या सुरक्षेची जबाबदारी सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी राणोजीवर टाकली होती। राणोजींनी दौलतरावाला विचारले, काय रे, इतके लांडगे मारलीस? होय, पण तुम्ही कोण? राणोजी आप्पा का? दौलतरावाने डगमगत विचारले। बरोबर, तू कसा ओळखतो मला? बाहेर पहारेकऱ्याने सांगितले तुम्हाला भेटायला। ठीक, थोडा वेळ प्रतीक्षा कर, तुझं नाव गाव सगळं नीट सांग। जिजाऊ साहेब येतीलच थोड्या वेळात, तेव्हा त्यांच्या हातून बक्षीस घे, स्मित करत राणोजी म्हणाले। आणि शिवबाराजे? दौलतरावाने मनातल्या प्रश्नाला वाचा फोडली। शिवबा नाहीत महालात, राणोजी म्हणाले। मग राहू द्या, मी उद्या येतो। दौलतरावाने जाण्यासाठी वाट वळवली। अरे, लांडग्यांच्या शेपट्यांना दर्प सुटेल, आज घेऊन जा तुझं बक्षीस, चांगले 2-3 सुवर्णकडे मिळतील तुला, राणोजी म्हणाले। मी आज पुन्हा शिकार करतो आणि उद्या परत इतक्याच शेपट्या घेऊन येतो। दौलतराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, तो वळून निघाला। थांब, स्त्रीच्या आवाजातले शब्द त्याच्या कानावर पडले। दौलतरावाने वळून पाहिले, तो निशब्दपणे उभाच राहिला। त्याच्यासमोर साक्षात जिजाऊ साहेब होत्या। त्यांना पाहून दौलतरावाने पटकन कमरेतून लावून नमस्कार केला। वागताना त्याच्या खांद्यावरील शेपट्या बांधलेली दोरी जमिनीवर पडली। गोंधळून त्याने त्या शेपट्या उचलल्या, तोच भांबावला होता। ज्यांना तो देवी समान मानत होता त्या जिजाऊ साहेब त्याच्यासमोर उभ्या होत्या। हात जोडून स्मित करत तो म्हणाला, मासाहेब, मी उद्या येतो। अरे, तुझे बक्षीस तर घेऊन जा, इतक्या लहान वयात तू इतके लांडगे मारलेस, उत्कृष्ट शिकारी दिसतोस। जिजाऊंनी राणोजी आप्पांकडे मान वळवली। आप्पा, या मुलाला 4 सुवर्णकडे आणि 20 नाणी द्या, जिजाऊ म्हणाल्या। क्षमा असावी मासाहेब, पण मी उद्या परत येईन, तेव्हा द्या बक्षीस, अडखळत दौलतराव म्हणाला। का, काय कारण? जिजाऊंनी आश्चर्यचकित होऊन विचारले। मला शिवबांच्या हातून बक्षीस स्वीकारायचे होते, तो आनंद आयुष्यात एकदा जरी मिळाला तर जीवनाचे सार्थक होईल, दौलतराव म्हणाला। दौलतरावाचे शब्द ऐकून जिजाऊंच्या चेहऱ्यावर स्मित उमलले।
बरं, आज आमच्याकडून बक्षीस स्वीकारा आणि उद्या शिवबांकडून. दौलतरावाने स्मित करत मानेनेच होकार दिला. जिजाऊने त्याला पुढे येण्यास सांगितले. दौलतराव हळूच पावले उचलत जिजाऊंच्या समोर आला. एका सेवकाने बक्षिसांचे ताट पुढे केले. इतके लांडगे तू एकट्याने मारलेस? जो प्रश्न सगळ्यांच्या मनात होता तो जिजाऊंनाही पडला होता. होय, खर तर मी बक्षिसांसाठी नाही तर शिवबांना बघण्यासाठी शिकार केली होती. दौलतरावांचे शिवबांप्रती इतके अतोनात स्नेह पाहून त्याही भारावल्या होत्या. त्यांनी हात पुढे केला. दौलतरावाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. दौलतरावाला आश्चर्याचा धक्काच बसला. तो पटकन म्हणाला, मासाहेब, मी झोपडीत राहतो, उच्च जातीचा नाही. तुम्ही मला स्पर्श करत आहात. अगदी शांतपणे स्मित करत जिजाऊने त्याला उत्तर दिले, आम्हास मासाहेब म्हणतोस आणि असल्या जातीपातीच्या गोष्टी करतोस. आम्हास जसे शिवबा तसाच तू. या मावळातील सगळी मुले आम्हास शिवबासारखीच आहेत. जिजाऊंच्या बोलण्याने दौलतरावाचे मन भरून आले होते. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्यावर टचकन पाणी साचले होते. तो डोळे लपवत लपवत म्हणाला, मासाहेब, मला जन्म देणारी आई हे जग सोडून कधीच निघून गेली, पण ती खंत आता नाही. तुमच्या रूपात आज माझी आई मला परत मिळाली. जिजाऊने एक नजर दौलतरावावरून फिरवली. जे स्वप्न त्याने शिवबांना दाखवले होते त्या स्वप्नाचा भागीदार दौलतराव सुद्धा होऊ शकतो हे त्यांनी ओळखलेले होते. त्यांनी त्याला विचारले, नाव काय तुझे? दौलतराव. दौलतराव, हे घे तुझे बक्षीस. त्याने दौलतरावाला 4 सुवर्णकडे आणि 20 नाणे बक्षीस म्हणून दिली. दौलतरावाने कमरेतून लवून जिजाऊंना पुन्हा नमस्कार केला आणि तो जाऊ लागला. तेव्हा जिजाऊने त्याला पुन्हा एकदा थांबवले. त्या म्हणाल्या, थांब दौलतराव, तुला शिवबांना भेटायचे आहे ना? होय. क्षणाचाही विलंब न करता दौलतराव म्हणाला, पण नुसते भेटायचे नाही तर रोज त्यांच्यासोबत खेळायचे सुद्धा. जिजाऊ म्हणाल्या. दौलतरावाच्या आनंदाला सीमा चुरली नाही. त्याचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा खुल्ला होता. तो म्हणाला, हे तर माझं भाग्य आहे मासाहेब. जा, जवळच रानात शिवबा खेळत आहेत. आम्ही पाठवले म्हणून सांग. स्मित करत जिजाऊ म्हणाल्या. दौलतरावाने जिजाऊ साहेबांना पुन्हा नमस्कार केला आणि आनंदाच्या भरात धावतच निघाला. त्याच्या उतावळपणाचे लाल महालात सगळ्यांनाच कौतुक वाटत होते. जिजाऊने नजर मात्र दौलतराव गेला त्या दिशेकडे खेळली होती. जणू दौलतरावाच्या रूपात त्यांना मोठे रत्न मिळाल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. हवेत एक कोलांटी उडी घेत शिवबाने तानाजीवर वार केला. तानाजीनेही तितक्याच चपळतेने शिवबांचा वार गळ्याजवळ झेलला. शिवबा प्रहार करत होते. तानाजी चपळतेने तलवारीवर झेलत होता. शिवबांच्या तलवारीचा एक प्रहार तानाजीने जाणून बुजून चुकवला आणि किंचित शरीर बाजूला केले. शिवबांची तलवार जमिनीवरील दगडावर आदळली. दगड आणि तलवारीच्या घर्षणाचा आवाज झाला. त्या घर्षणातून ठिणग्या उडाल्या. शिवबाने वळून तलवार फिरवली. इतक्यात तानाजीने प्रहार केला होता. शिवबाने तो तलवारीवर झेलला होता. तानाजीने दोन्ही हाताने एक तलवार पकडत संपूर्ण ताकदीनिशी प्रहार सुरू ठेवले होते. शिवबा तानाजी सु आवाज करत आदळणारी तलवार त्याच्या तलवारीवर झेलत होते. शिवबानेही आता तलवार दोन्ही हाताने पकडली होती. तलवार एका हातात असती तर आक्रमक झालेल्या तानाजीच्या 2-3 फटक्यात शिवबांची तलवार जमिनीवर पडली असती. काही वेळात तानाजीच्या तलवारीचा वेग मंदावला. मग शिवबाने तलवार फिरवली आणि तलवारीचा एक फटका तानाजीने पकडलेल्या तलवारीच्या मुठीजवळ मारला. तानाजीच्या हाताला चांगला दणका बसला होता. तानाजीची मूठ सैल झाली. ती पुन्हा घट्ट करणार इतक्यात शिवबांच्या तलवारीचा जोरदार प्रहार झाला. तानाजीची तलवार जमिनीवर पडली. जमलेल्या सगळ्या सवंगड्यांनी टाळ्या पिटल्या. वा शिवबाराजे, कान्होजी जाधव म्हणाला. तानाजी दादा, खुराक अजून वाढवा, हसत सूर्याजी मालुसरे म्हणाला. अरे ताना, तू काही कर पण शिवबांना नाही हरवू शकत. आबाजी म्हणाला, नाही, आज तानाजीने आम्हास हरवलेच असते. निराश झालेल्या तानाजीच्या कानावर शिवबांचे सकारात्मक शब्द पडले. तानाजीने वळून शिवबांकडे पाहिले. आम्ही हरण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, पण तानाजीने एक चूक केली. शिवबा म्हणाले, काय चूक शिवबाराजे? तानाजीने स्वतःच्या तलवारीवर नजर फिरवत विचारले. जसा संयम राखला होता तसाच अजून राखायला हवा होता. आम्ही संयम राखला म्हणून तुम्ही आक्रमक झालात, शक्ती घालवलीत. शेवटपर्यंत झुंजायचे असेल तर बुद्धी आणि शक्ती यांचा अचूक वापर करायचा असतो. ताना, आपल्या मुठीत तलवार नाही तानाजी, स्वराज्याची जबाबदारी असणार आहे. म्हणून आपल्या मुठीला खूप महत्व प्राप्त होते. ती ढिली पडता कामा नये. शत्रू लढण्यास पुन्हा संधी देत नाही. आपली तलवार जमिनीवर पडल्यास युद्धात आपली मान धडावेगळी होणार इतके निश्चित. पण जर आपण संयम ठेवला तर शत्रूची. शिवबा म्हणाले, तुमचे म्हणणे पटते आहे शिवबाराजे. मी संयम सोडायला नको होता. यापुढे कधीच ही चूक माझ्या हातून होणार नाही. स्वराज्यासाठी लढताना तर नाहीच नाही,
तानाजी म्हणाला, एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या, शिवबासाठी तुम्ही तुमचे बलिदान दिल्याने कधी स्वराज्य उभे राहणार नाही. आपला जीव देऊन नाही तर शत्रूचा जीव घेऊन आपल्याला स्वराज्य निर्माण करायचे आहे, राजे म्हणाले. शिवबांच्या प्रेरणादायी शब्दाने सगळ्यांची छाती उंचावली होती. ही 8-10 मुले होती, पण एकापेक्षा एक होती. अगदी पार करून हिरे निवडावे तसे शिवबांनी स्वराज्याचे खांदे निवडले होते. कोणी धनुर्विद्येत पारंगत, कोणी दांडपट्टा चालवण्यात माहीर, तर कोणी भाला फेकण्यात तरबेज. तसे शिवबांनी सर्वांना सगळ्या विद्या शिकणे हे बंधनकारक केले होते. आजपर्यंत शिवबाने जे काही शिकले होते ते सर्व काही त्यांच्या सहकाऱ्यांना ते शिकवत होते, त्यांना प्रोत्साहित करत होते. लहानपणापासूनच एक विलक्षण बुद्धी शिवबांना लाभली होती. त्याच्यातल्या अलौकिक गुणांपैकी एक असलेल्या नेतृत्व गुणाने मावळातील मुले संघटित होत होती. शिवबा मुलांना नीट पारखून परीक्षा घेऊनच आपल्यासोबत घेत होते. त्यांचे ध्येय त्यांच्या डोळ्यांपुढे होते. स्वराज्याचे ध्येय खरे तर हे एक स्वप्न होते, ज्याला शिवबा आणि जिजाऊंनी ध्येयात परावर्तित केले होते. पित्यासारखे कोणी शासकाच्या मक्तेदारीत काम करणे शिवबांना भविष्यात सहज शक्य झाले असते, परंतु त्याने काही साध्य होणार नाही हे सरदार शहाजीराजेही जाणून होते. त्यांनी निजामशाहीची चाकरी केली होती आणि आदिलशाहीची सुद्धा. हे शासक एकाच धर्माला जास्त महत्त्व देतात आणि याच जमिनीवर हजारो वर्षांपूर्वी राहणाऱ्या लोकांना त्रास देतात. ही गोष्ट शहाजीराजांच्या सुद्धा जिवारी लागत होती. त्यांनी त्यांच्या मनाची घालमेल एकदा जिजाऊंना सांगितली होती आणि तेव्हापासून या स्वराज्याच्या स्वप्नाची सुरुवात झाली होती. शिवबा, मी तलवारबाजी शिकलो, भाला फेकणे शिकलो, पण मला दानपट्टा चालवणं का शिकवत नाहीत आहात? विश्वनाथजी म्हणाला, शिकवेन. आणि दानपट्टा काय? विश्वनाथजी, तुम्ही जी गोष्ट चालवू शकता ती आमच्यापैकी कोणी इतकी उत्कृष्ट चालवू शकत नाही. ती गोष्ट म्हणजे कुंचला. छान चित्रे काढता, शिवबा म्हणाले. विश्वनाथजी एक उत्कृष्ट चित्रकार होता, मूर्तिकार होता. पित्याचा वारसा त्याच्या अंगगुणात उतरला होता, पण लढताना त्याच्या चित्रकलेचा काय लाभ होणार या प्रश्नाने सगळ्यांना विचार करण्यास भाग पाडले होते. स्वराज्यासाठी तो कुंचला कसा उपयोगात येईल, त्यापेक्षा दानपट्टा शिकलो तर 4 मुंडके तरी उडवेन, विश्वनाथजी म्हणाला. अशी कोणतीही कला नाही विश्वनाथजी स्वराज्याच्या उपयोगात येणार नाही. आपल्याला हव्या असलेल्या किल्ल्यांची नीट पाहणी करून तुम्ही त्यांचे संपूर्ण चित्र रेखाटू शकता, नकाशे बनवू शकता आणि तुमच्या ह्या कलेमुळे आपल्याला किल्ल्यांचे अचूक ज्ञान मिळेल. परिणामी आपण जेव्हा लढू तेव्हा आपल्या सैन्याची नासाडी होण्यापासून वाचवू शकता. विश्वनाथ, तू ढाल हो या स्वराज्याची, तानाजी आनंदाने म्हणाला. नक्कीच, पण शत्रूच्या किल्ल्यात जाऊन किल्ल्याची जशी तशी माहिती कशी मिळवायची? शिवबा पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना मोराच्या केकारवण्याचा आवाज ऐकू आला. शिवबाने डोळ्यानेच साथीदारांना इशारा केला. सगळ्यांनी आपल्या तलवारी झुडपात लपवल्या आणि विटीदांडूचा खेळ खेळू लागले. शिवबाची नजर रस्त्याकडेच लागली होती तेव्हा त्यांना एक सशक्त मुलगा येताना दिसला. एका हातात मनगटापर्यंत 4 सुवर्णकडे घातले होते. नुकत्याच मिशा फुटल्या होत्या, परंतु त्यांना आकड्यात वळवले होते. अंगात काळी बंडी, गुडघ्यापर्यंत पांढरे मळकट धोतर होते. धोतरावर रक्ताचे डाग पसरले होते. कमरेत खंजीर खोवली होती. त्यांची शोधक नजर शिवबांना पाहून थांबली. नजर खेळवून तो फक्त शिवबांना पाहत राहिला. शिवबाच्या चेहऱ्यावरील तेज, चंद्रकोरी टिळा, कपाळातून निघालेली लांबसडक नाक, डोळेवर जेरेटोप आणि त्यावर झुलणारी मोत्यांची माळ, भुवयांच्या खाली पटकन लक्ष वेधून घेणारी भेदक नजर, ओठावर किंचित स्मित, पण त्या स्मितामागची गंभीरता अत्यंत विलक्षण व्यक्तिमत्व होते ते. आपण कोण? शिवबाने विचारले. शिवबांच्या शब्दाने दौलतराव भानावर आला. राजे, मी रामोशाचा दौलतराव. मी तुमच्या आणखी जवळ येऊ शकतो का? दौलतरावाने विचारले. थांब, तुझ्या कमरेतील खंजीर तिथंच टाक. सूर्याजी कडाडला. सूर्याजीच्या चेहऱ्यावरून नजर काढत दौलतरावाने कमरेत अडकवलेला खंजीर तिथेच खाली टाकली आणि 4 पावले पुढे आला. हातातील सुवर्णकडे शिवबांना दाखवत दौलतराव म्हणाला, मी लांडग्यांच्या 15 शेपट्या मासाहेबांना दाखवल्या आणि त्यांनी मला बक्षीस म्हणून हे 4 सुवर्णकडे आणि नाणे दिलेत. 15 शेपट्या? तुम्ही एकट्याने? शिवबाने विचारले. होय, तसं शिकार करणं हे माझं आवडतं काम आहे. त्यात नवीन नवीन युक्त्यांनी सापळा रचून शिकार करण्यात खूप आनंद मिळतो. शिवाजीराजे एकटक दौलतरावाकडे पाहत होते. राजे, दौलतराव पुटपुटला. तुम्ही इकडे कसे आलात? राजाने विचारले. मासाहेबांनी मला तुम्हाला भेटायला सांगितले. स्वराज्य कार्यात दौलतरावाला सामावून घेण्याचा जिजाऊंचा इशारा शिवबाने ओळखला होता. तुम्हाला कोणकोणती शस्त्रे चालवता येतात?
शोभाने विचारले। भाला, खंजीर, तलवार, दांडपट्टा ही शस्त्रे चालवण्यात हात चांगला बसलाय राजे। या विद्यामुळे आम्ही शिकारी त्या दृष्टशाही सैन्यापासून आमच्या वस्त्यांचं रक्षण करतो राजे। तसा धनुष्याचा निशाणा सुद्धा उत्तम आहे, दौलतराव म्हणाला। छान, आणखी काय जमते? शोभाने विचारले। वेश बदलतो, कधी जोगत्या तर कधी वासुदेव बनून गावागावात हिंडतो। शोभाने दौलतरावाला विचारले, का? त्यामुळे थोडंफार धान्य जोळीत पडतं, त्यावर घर चालतं आणि राजे अजून एक अशी कला आत्मसात केली आहे जी कुणाला सहजासहजी अवगत होणार नाही। म्हणजे मला तसा त्या कलेचा गर्व नाही, पण त्यामुळे मी शिकार छान करू शकतो याचा खूप आनंद आहे। कोणती कला? राजे, मी हुबेहूब नकला करू शकतो, सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढू शकतो, त्यामुळे शिकार करताना मला त्याचा लाभ होतो। वेगवेगळे आवाज काढून सावजाला निशाण्यासमोर आणतो आणि तीर सोडून त्याला आडवं पाडतो। शोभाने अवाक होऊन दौलतरावाकडे पाहिले। म्हणजे तुम्ही मोठ्या चालाकीने शिकार करता, सावजाला विवश करता, उत्तम, अतिउत्तम। शिवरायांच्या मस्तिष्कात आता विचार सुरू झाला होता। दौलतरावाने नकळत मोठी गोष्ट त्यांना शिकवली होती। बलाढ्यशाहीची शिकार करण्यासाठी दौलतरावासारखा शिकारी त्यांना यश मिळवून देईल किंवा यशाच्या अगदी जवळ नेऊन पोहोचवेल हे शोभांच्या पूर्णतः लक्षात आले होते। काय झालं राजे? दौलतरावाने विचारले। काही नाही, तुमच्या कलेचं दर्शन घ्यावे म्हणतो। बघा की मग राजे, थांबा, तुम्हाला सगळ्या पशुपक्ष्यांचे आवाज काढून दाखवतो। असे म्हणत क्षणाचाही विलंब न करता दौलतरावाने काही पशुपक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढून दाखवले। अप्रतिम! शोभा अचंबित झाले होते। नुसते शोभाच नाही तर सगळे सवंगडे अवाक होऊन पाहत होते। राजे बारीक डोळे करत विचारातून बाहेर आले। एक भुवई हलकीशी उंचावून त्यांनी दौलतरावाला विचारले, फक्त पशुपक्ष्यांचेच आवाज काढायला जमतात का? नाही, नुसत्याच पशुपक्ष्यांचे नाही तर कोणत्याही स्त्री पुरुषाच्या आवाजाची नक्कल मी जशी तशी करू शकतो। वा, अविश्वसनीय! अविश्वसनीय असले तरी विश्वास ठेवा राजे, बघा तुम्हाला एक नुसता नमुना दाखवतो। असे म्हणत दौलतरावाने क्षणभर डोळे बंद केले, नंतर चेहऱ्यावरील भाव बदलत तो बोलू लागला। ठीक, थोडा वेळ प्रतीक्षा कर, तुझं नाव गाव सगळं नीट सांग, जिजाऊसाहेब येतीलच थोड्या वेळात, तेव्हा त्यांच्या हातून बक्षीस घे। दौलतरावाच्या तोंडचे शब्द ऐकून शोभा थक्क होऊन बघत राहिले। त्यांनी सवंगड्यांना पटकन प्रश्न केला, हा आवाज कुणाचा आहे? ठाऊक आहे का कुणाला? मला ठाऊक आहे, अगदी जसा तसा आवाज, तीच लकब, तोच स्वर, तीच कणखरता, ओळखा कोणाचा आवाज काढला दौलतरावाने। शोभा न थांबता बोलत होते। दौलतरावाची ही अनोखी कला पाहून शोभांना परमोच्च आनंद झाला होता। सवंगडी विचार करत होते, मस्तिष्कावर ताण देत होते। आवाज महालातील कुणातरी व्यक्तीचा आहे, ओळखीचा आहे आवाज, रोजच ऐकतो पण आता पटकन लक्षात येत नाहीये। सूर्यजी अडकत बोलत होता, हो, रोजच ऐकतो आपण हा आवाज, कारण हा आवाज आपल्या राणोजी आप्पांचा आहे। हो तर सगळेच थक्क झाले होते। शोभा दौलतरावाचे हे अद्भुत कौशल्य पाहून उत्साहित झाले होते। त्यांच्या चेहऱ्यावरून अपरिमित आनंद झळकत होता। त्यांनी वळून विश्वनाथजीकडे पाहिले। विश्वनाथजी, किल्ल्यात जाऊन किल्ल्याची इत्यंभूत माहिती तुम्हाला सांगणारा तुमचा साथीदार तुम्हाला मिळाला आणि आम्हाला आमचा तिसरा डोळा, शोभाचा तिसरा डोळा, अत्याचारी शाह्यांना भस्म करणारा शोभाराजे म्हणाले। काही कळलं नाही राजे, गोंधळून दौलतरावाने विचारले। सांगतो, सगळं सांगतो, आधी सगळे निवांत बसू, म्हणत राजाने एका झाडाखालच्या दगडाकडे हात दाखवला। त्या दाट फांद्यांच्या झाडाखाली सगळे येऊन बसले। शोभा दगडावर बसले। दौलतराव, आपण एक स्वराज्य निर्माण करणार आहोत, जे रयतेचे राज्य असेल, ज्यात गरीब दुबळ्यावर अन्याय होणार नाही, सगळ्यांना न्याय मिळेल। दृष्ट विदेशी आक्रमणापासून आपण आपल्या भूचे रक्षण करू। हे आमचे सवंगडी या कार्यात आम्हास शेवटपर्यंत साथ देणार आहेत। आता तुम्ही सुद्धा आमचे सवंगडी आहात। राजे, हा प्राण, हे शरीर तुमच्यासाठीच आहे, दौलतराव पटकन म्हणाला। आजपासून तुम्ही सुद्धा स्वराज्याचे सारथी आहात, शोभा म्हणाली। माझं भाग्य आहे हे राजे, पण एक प्रश्न डोक्यात आहे राजे, त्याचं उत्तर काही मिळत नाही आहे। क्षमा कराल तर विचारू? दौलतरावाने नम्रतेने विचारले। विचारा। तुम्ही शहाजीराजांचे पुत्र, तरी तुम्ही सहकार्यांना तलवारींचे धडे असे जंगलात येऊन का देता? दौलतरावांच्या प्रश्नाने शिवरायांची नजर पुन्हा दौलतरावाच्या चेहऱ्यावर स्थिरावली। दौलतरावाच्या प्रश्नातील गंभीरता कुणाच्या लक्षात आली नव्हती, परंतु शिवरायांच्या पटकन लक्षात आली। ते आणखी थक्क झाले होते।
दौलतरावाच्या अंगगुणांचा परिचय आधीच शिवबांना आला होता, आता तर त्याच्या तीव्र बुद्धीच्या अचूकतेचे दर्शन घडले होते। इतकी बारीक दृष्टी कशी? शिवबा शस्त्र शिकवत असल्याचे तर दौलतरावाने पाहिले नव्हते, मग दौलतरावाला कसे कळले इथे शस्त्रांचे धडे गिरवले जात आहेत ते? आधी आम्हास उत्तर द्या, तुम्ही कसे ओळखले? येथे शस्त्राभ्यास सुरू होता। मी रानात आलो तेव्हा मला तलवारीच्या घर्षणाचा आवाज ऐकू येत होता। मी इथं पोहोचण्याच्या थोडा वेळ आधीच तो आवाज बंद झाला। त्यापूर्वी मोराच्या केकरण्याचा आवाज मी ऐकला, तो तुमच्यासाठी कोणीतरी दिलेला इशारा होता। इथं जवळ पोहोचलो तर तुम्ही विटी दांडू खेळत होता। मग माझी नजर त्या झुडपाच्या खोडाजवळ गेली, तिथं मला तलवारीची मूठ दिसली। दौलतरावाने सांगितले। सगळ्यांच्या माना झुडपाच्या दिशेने वळल्या। खरोखर तिथे लपवलेल्या तलवारीची मूठ दिसत होती, पण तुम्ही आला तेव्हा तर फक्त आमच्याकडेच पाहत होतात। शिवबाने विचारले। हो, पण मस्तिष्काच्या एका कोपऱ्यात हे विश्लेषण सुरू होतं। तुमची बुद्धिमत्ता सामान्य नाही दौलतराव, तुम्हाला कल्पना नाही तुम्ही किती धनी माणूस आहात। शोभाराजे दगडावर उठून दौलतरावाजवळ आले होते। शोभाराजे उठताच सगळे सवंगडी उभे राहिले होते। राजांनी दौलतरावाच्या खांद्यावर हात ठेवला। शोभाराजे काही बोलणार इतक्यात तानाजी म्हणाला, दौलतराव, तुला कसं माहित मोराचा केकारण्याचा आवाज राजांसाठी सूचना होती? शोभाने सुद्धा तानाजीच्या प्रश्नावर मान हलवून दुजोरा दिला। शोभांना मिळणारी सूचना दौलतरावाने हेरणे ही बाब सगळ्यांना अचंबित करणारी होती, कारण त्यांच्या मते इतक्या दाट वृक्षावर अशा ठिकाणी तो मुलगा बसला होता की सहजासहजी कोणाच्या दृष्टीस पडणार नाही। आणि दौलतरावाने तर त्या वृक्षाकडे पाहिले सुद्धा नव्हते। मग दौलतरावाने इतक्या ठामपणे कसे सांगितले? सोपा आहे राजे, या ऋतूमध्ये मोर केकरावत नाहीत। जर मोर केकरावत नाहीत तर हा आवाज कोणीतरी सूचनेसाठी सावध राहण्यासाठीच काढला असेल। शोभा समोर सगळे सवंगडी दौलतरावाचा उत्तर ऐकून थक्क झाले होते। शोभाने आनंदाने दौलतरावाकडे पाहिले। अभिमान आहे आम्हास दौलतराव, तुम्ही आमचे मित्र असल्याचा। तुमच्या अलौकिक बुद्धिचातुर्याचे आम्ही मुरीद झालो आहोत दौलतराव, म्हणत शोभाने दौलतरावाला मिठी मारली। तू खरोखर एका अलौकिक शक्तीचा धनी आहेस दौलतराव। दौलतरावाने जिजाऊ साहेबांना झुकून चरणस्पर्श केला होता। त्याची वाकलेली मान सरळ होत असताना जिजाऊ साहेब त्याला म्हणाल्या। स्मित करत दौलतराव 2 पावले मागे गेला होता। तो काहीसा अवघडल्यासारखा उभा होता। आता त्याच्या अंगावर स्वच्छ बंडी होती। शुभ्र नवकोरे धोतर त्याने कमरेवर चढवले होते। डोक्यावर पिवळे पागोटे होते। हे सगळे त्याला शोभाने भेट दिले होते। तो त्याचा नवीन पेहराव घालून आला होता। शोभा सुद्धा सोबत होते। तानाजी सूर्यजीही होते। जिजाऊ साहेब झोपाळ्यावर बसल्या होत्या। शोभांचे जिजाऊंना दौलतरावाच्या चातुर्याबद्दल सांगून झाले होते। मग काय ठरवलेस दौलतराव, स्वराज्यासाठी काम करणार ना? होय मासाहेब। छान, तुझ्यासारख्या नव्या पिढीतला चाणक्य शोभा सोबत असेल तर तुम्ही प्रत्येक युद्धात विजय मिळवाल। पण काय एक मातोश्री? शोभाने विचारले। युद्धापेक्षा युद्धाचे नियोजन तितकेच महत्त्वाचे असते। युद्धात तलवार योग्य वेळी गाजवली तरच परिणाम चांगला होतो, पण ती योग्य वेळ कशी ओळखायची? आणि युद्ध सुरू असताना योग्य वेळेची वाट पाहत राहायची, सूर्यजीने विचारले। योग्य वेळेची वाट कशाला पाहायची सूर्यजी? ती वेळ निर्माण करायची, जिजाऊ सांगत होत्या। कशी? सूर्यजीने पुन्हा विचारले। सापळा रचून सावध गारद करायचं, दौलतराव पटकन म्हणाला। शोभाने दौलतरावाकडे पाहिले। दौलतरावाकडून त्यांना याच उत्तराची अपेक्षा होती। अगदी बरोबर दौलतराव, आणि ही जबाबदारी तुझी राहील, जिजाऊ म्हणाल्या। माझी? होय, तुमचे दौलतराव। मातोश्रींचे म्हणणे स्पष्ट आहे की तुम्ही शत्रूच्या गोटात जाऊन त्यांची संपूर्ण माहिती आमच्यापर्यंत आणावी। शत्रूचा तुमच्यावर विश्वास बसेल असे कार्य तुम्ही करावे। वेळ पडली तर आमच्या विरुद्ध लढावे। स्वराज्या विरुद्ध लढावे? तुमच्या विरुद्ध राजे? अहो, जिवंतपणे प्राण जाईल माझा। नाही, बाब नीट समजून घ्या, आणि सर्वप्रथम तुम्हाला या भावनावर विजय मिळवावा लागेल, शिवाजीराजे म्हणाले। मासाहेब, राजे काय बोलत आहेत? दौलतराव केविलवाना होऊन पुढे झाला। शोभांचे म्हणणे स्पष्ट सांगते दौलतराव, तू हेर खाते सांभाळावे। दौलतराव सुरुवातीला सुन्न झाला होता, पण त्याच्यावर इतकी मोठी आणि विश्वासार्ह जबाबदारी टाकली गेल्याने त्याला संतुष्टी सुद्धा झाली होती। स्मित करत तो जिजाऊ साहेब आणि शोभांकडे सतत पाहत होता। दौलतराव, काय झालं? ही जबाबदारी मंजूर आहे ना? होय राजे, आणि नामंजूर तरी का असेल? शोभा, कान्होजी जेधे 2 दिवसात कर्नाटकातून येतील, त्यांची आणि दौलतरावाची भेट घालून द्या, जिजाऊ म्हणाल्या। कान्होजी जेधे? प्रश्नार्थक स्वरात दौलतराव पुटपुटला।
आबासाहेबांचे विश्वासू सरदार आहेत ते, तसेच गनिमी काव्याचे उत्तम जाणकारही आहेत। त्यांचे मार्गदर्शन मिळाल्यावर तुझ्या बुद्धिमत्तेला अजून चालना मिळेल दौलतराव। तुझ्या कौशल्याचा योग्य वापर कसा करावा हे तुला नीट कळेल, समजावत जिजाऊसाहेब म्हणाल्या। नक्कीच, मी आतुर आहे त्यांना भेटण्यासाठी, आनंदाने दौलतराव म्हणाला। दौलतराव आता शिवबाराजांकडे वळला आणि म्हणाला, राजे, आता रजा द्यावी। शिवबाने मानेने होकार दिला। दौलतरावाने पुढे होत जिजाऊसाहेबांना लवून नमस्कार केला आणि 2 पावले मागे जाऊन वळून निघाला। जिजाऊसाहेब त्याच्याकडे पाहतच होत्या। तो गेल्यावर त्यांनी शिवबांकडे पाहिले आणि म्हणाल्या, ईश्वराने तुमच्या मदतीला महान आत्म्यास पाठवले आहे शिवबा, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। शिवबा राजाने जिजाऊसाहेबांच्या बोलण्याला मान हलवून समर्थन दिले। डोंगराच्या पायथ्याशी 10-15 घरांची वस्ती होती। दाट राईच्या विळख्यात दौलतरावाची वस्ती होती। त्याच्या वस्तीवर आता शीतल चांदण्याने जणू पांघरून घातले होते। रात्रीचा गारवा जाणवत होता। श्वापदांचा वस्तीत शिरकाव नको म्हणून प्रत्येक द्वाराजवळ एक मशाल पेटत होती। तिच्या हेलकावे खाणाऱ्या ज्वाळा द्वारावर भिंतीवर पिवळा प्रकाश पसरवत होत्या। दोऱ्याच्या स्पर्शाने मशालीला टेकून असलेला भिंतीचा भाग काळाकुट्ट झाला होता। घरांच्या छपरांवर गवताच्या छोट्या छोट्या पेंड्या उत्कृष्टपणे रचल्या होत्या। हवेची मंद झुळूक तिच्या सोयीने तिचा प्रभाव दाखवत होती। निसर्गसृष्टीत कमालीची शांतता होती, परंतु वाडावरच्या घुबडांचा विचित्र आवाज वातावरणात अधूनमधून घुमत होता। सगळी वस्ती गाढ झोपली होती, परंतु दौलतरावावर मात्र निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती। तो दरवाजा उघडून बाहेर आला। दरवाजाच्या बाजूला एका पितळी भांड्यात तेल भरून ठेवले होते। त्याने ते भांडे उचलून त्यातील तेल मशालीवर ओतले। मशालीने चांगला भडका घेतला, त्यामुळे परिसर चांगलाच प्रकाशमय झाला होता। दौलतरावाने वस्तीवर नजर फिरवली आणि एक स्मित केले। त्याला शिवबांचा महाल आठवत होता। तो स्वतःशी विचार करू लागला, कुठं ही झोपड्यांची वस्ती आणि कुठं शिवबांचा लाल महाल, कुठं हा रामोशाचा दौलतराव आणि कुठं सरदार शहाजी राजांचे शिवबा। सागरासारखं अथांग मन आहे शिवबांचं। त्यांच्या हृदयाची खोली न मोजता येण्यासारखीच आहे। जातपात न बघता त्यांनी मला आलिंगन दिलं। माझ्यावर स्वराज्याच्या हेर खात्याची जबाबदारी टाकली। नशीब ही काय गोष्ट असते याचा आज परिचय आला। इतका आनंद जीवनात कधी आला नव्हता जितका शिवबांच्या आलिंगनानं मला झाला। आता शिवबांसाठी जगायचं आणि स्वराज्यासाठी मरायचं। शत्रूच्या गोटात जाऊन शिवबांचा विजय निश्चित करायचा। आता शिकार जंगलातल्या जनावरांची करायची नाही, तर शाही किल्ल्यातल्या जनावरांची करायची। आज दिवसभरात मिळालेल्या आनंदाच्या क्षणांना पुन्हा पुन्हा आठवून दौलतराव एकटा स्मित करत बडबडत बसला होता। त्याला रात्रभरात याच आनंदात न्हावून जायचे होते। निद्रा त्याच्या नेत्रांना आज स्पर्श सुद्धा करू शकत नव्हती। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। पुढील व्हिडिओमध्ये आपण गुरु कान्होजी जयदेवचे प्रथम दर्शन ही व्हिडिओ पाहणार आहोत। तर पुढील व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका। धन्यवाद।